नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला पेपर 6वी मंथनचा पहा. तुम्हाला पटापट मी उत्तरं सांगणार आहे. प्रश्नांचे एक्सप्लेनेशन आपण नंतर घेऊ. आता पहिली आपण पटापट तुम्हाला उत्तरं सांगते, कारण की तुम्हाला तुमचा स्कोअर कळायचा असेल आणि सगळ्यांना स्कोअर काढायचा आहे आज. त्याच्यामुळे आपण पटकन चालू करूया. पहा, तर आता पहिला प्रश्न पहा. तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे. पहा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर आहे. आणि दुसरा प्रश्न पहा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे विधान अ आणि ब योग्य आहे, हे तुमचं उत्तर आहे. आणि पहा, तिसरा प्रश्न आहे. आता हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता नंतर पहा, चौथा प्रश्न आहे. चौथ्या प्रश्नाचा आहे ऑप्शन नंबर 1. पाचवा आहे. पाचव्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे 19 फेब्रुवारी. आणि 6व्या प्रश्नाचं काय आहे? नाटकाच्या तयारीसाठी. 7वा प्रश्न आहे ओ. 8वा प्रश्न आहे पहा काय? क्रियाविशेषण अव्यय. आणि 9वा प्रश्न आहे करण. आता पहा तुम्हाला 10वा प्रश्न. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं प्रथमांत. 11व्या प्रश्नाचं आहे मंदिर. 12व्याचं आहे आज्ञार्थी. 13व्याचं आहे स्पष्टीकरणासाठी. आणि 14व्याचं आहे रमेश आंबा खात राहील. आणि 15व्याचं उत्तर आहे मिश्र वाक्य. आणि 16व्याचं आहे 7व्या व 8व्या. आता तुम्हाला एक्सप्लेनेशन नंतर सांगते. पहा, आता 17वा जो प्रश्न आहे 17व्याचा आहे प्रश्नार्थक. 18वा प्रश्न आहे 18व्याचा पासपोर्ट. आता 19वा प्रश्न ललना. 20वा याचा आहे खिन्न प्रसन्न. 21वा प्रश्नाचा आहे ठेंगणी व्यक्ती. 22वा प्रश्न आहे त्याचा आहे खुशामत करणे. 23वा प्रश्न रमेश. आणि 24वा प्रश्न आहे मुद्रा राक्षस. 25वा आहे तुमचं गुण विशेषण. आता पहा, हे झाले तुमचे मराठीचे प्रश्न. आता आपण पटकन तुम्हाला गणिताचे प्रश्न सुद्धा असेच पटापट वेगाने सांगणार आहे. पहा, तर आता 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे 25. 27चा आहे 26 ने जास्त. 28वा आहे 60. आणि नंतर 29व्याचा आहे 8 सेमी. 30चा आहे तुमचं फक्त ब आणि क, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर आहे. 31व्याचा आहे 77. 32चा आहे 63, 54, 72. आणि नंतर 33चं उत्तर आहे तुमचं फक्त अ व ड. आणि नंतर 34चं उत्तर आहे तुमचं 30. आणि पहा आता 35वा प्रश्न. 35व्याचं जे उत्तर आहे ते काय आहे? पहा, तर 35व्याचं ऑप्शन नंबर 4 आहे. आणि म्हणजे ऑप्शन नंबर 4 म्हणजे पहा, हे आहे तुमचं फक्त क व ड हे तुमचं उत्तर राहील. आणि नंतर पहा, 36वा जो प्रश्न आहे 36व्याचं उत्तर आहे तुमचं 400. आणि 37वा प्रश्नाचा आहे 25. आणि नंतर आहे 38वा प्रश्न. 38चा आहे षटकोनी सूची. 39चा आहे तुमचं काय? तर 720. 40चा आहे तुमचं 110. आणि नंतर 41चा आहे 1300 मीटर. 42चा आहे तुमचं 19. आणि नंतर 43च्या प्रश्नाचं उत्तर आहे 0.8. आणि नंतर आहे तुमचा कुठला? 44वा प्रश्न, त्याचा आहे 25. 45वा प्रश्नाचा आहे 82. तर अशा प्रकारे तुमचे उत्तर आहे. पटापट तुम्ही टॅली करून घ्या आणि आपलं स्कोरिंग काढा. आणि तुमचा कसा रिझल्ट लागला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि कोणाला किती मार्क पडले ते सुद्धा सांगायचे आहे. नाव मेन्शन करा जे जे पाहतात ते. तर पहा, तुम्हाला 46 नंबरचा म्हणजे 46 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता पहा, 47चं जे आहे ते आहे तुम्हाला ऑप्शन नंबर 3. 160 तास 1. आणि नंतर 48व्या प्रश्नाचा आहे फक्त अ व ब बरोबर आहेत. आणि नंतरचा जो तुम्हाला 49वा प्रश्न आहे त्याचा आहे 214 मीटर. आणि नंतर 50वाचा आहे 14 म्हणजे किती? 1403.2 हे उत्तर आहे. नंतर 51वा प्रश्न आहे 78 वर्ष. 52वा आहे 110. आणि नंतर 53वा प्रश्न आहे फक्त अ ब व ड योग्य आहेत. आणि नंतरचा प्रश्न आहे 54वा. 54व्याचा आहे 5 सेमी. आणि 55वाचा आहे 25. आता पहा, तुम्हाला प्रश्न क्रमांक तुमचा 56. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा पटापट मी सांगत आहे त्याप्रमाणे त्या वेगाने तुम्ही तुमचं चेक करा. तर पहा, 6.8. आणि नंतरचा आहे तुम्हाला 57वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे 2000. 58वा प्रश्नाचा आहे तुम्हाला 800 फेरे. आणि नंतर तुमचा आहे 59वा प्रश्न, त्याचा आहे तुमचं काय? 7.5 म्हणजे ऑप्शन नंबर 1. आता पहा, 60वा प्रश्न आहे 10%. आणि 61वा प्रश्नाचा आहे तुम्हाला 0.014. आणि नंतरचा तुमचा प्रश्न आहे 62. तर या 62चं उत्तर आहे तुमचं 3000. आणि 63चा प्रश्न आहे तुम्हाला, त्याचं उत्तर आहे 4A वजा 2B. आणि नंतर 64व्या प्रश्नाचं 75. आणि नंतर 65व्याचा आहे तुम्हाला 51 व 22.
आणि नंतर आहे तुम्हाला 66वा प्रश्न, 66चं उत्तर आहे तुमचं ऑप्शन नंबर 4 आणि तुम्हाला 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे काय 3 हे तुमचं उत्तर आहे. तर पहा आता पटकन हे थोडे प्रश्न आहेत, पटापट कॅल्क्युलेशन टॅली करून घ्या तुम्हाला किती मार्क पडले. तर पहा हा जो प्रश्न आहे 68 याचा आहे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 आणि नंतर 69व्याचा आहे पहिला ऑप्शन 7 तास 6, नंतरचा आहे तुम्हाला 70 याचा आहे 3x वजा 1 आणि नंतर आहे 71चा आहे 2 आणि नंतर आहे 72चा 80 सेमी आणि नंतर 73चा आहे 8 तास 55 म्हणजे 8 वाजून 55. ठीक आहे. आता नंतर पहा तुम्हाला 74वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला याच्यावरून सोडवायचं होतं, तर हे उत्तर आपण काढलेलं आहे. याचं उत्तर आहे 40 आणि नंतरचा प्रश्न आहे तुम्हाला 75वा आणि आखरी प्रश्न, याचं उत्तर आहे तुम्हाला 60%. तर अशा प्रकारे आपण हे पेपर सोडवलेला आहे. तुम्हाला जर बुद्धिमत्तेचा आणि इंग्लिशचा जर पेपर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की पटकन सांगा.